कथा शीर्षक जिवंत राहण्याची लढाई। ही कथा एका तरुणीच्या आयुष्यातील संघर्ष, प्रेम आणि विश्वासघाताची आहे। तिच्या लहान वयात झालेल्या लग्नानंतर ती आपल्या भावनांमध्ये आणि नात्यातील गुंतागुंतात अडकली आहे। या कथेत तिच्या आयुष्यातील अवघड निर्णय आणि त्यांचे परिणाम यांची कथा आहे। माझं लग्न लहान वयात झालं। माझा नवरा परदेशात काम करायचा आणि मी नेहमी विचार करत असे, काश तो मला सोबत घेऊन गेला असता। माझी ही इच्छा देवाने ऐकली आणि मला एका परदेशी काम करणाऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याची संधी मिळाली। लग्नाच्या रात्री मला तो आनंद मिळाला जो मी स्वप्नातही विचार केला नव्हता। काही दिवसांनी माझा नवरा कामाच्या निमित्ताने परदेशात गेला। त्याने मला सांगितले की थोड्याच वेळात मी तुझं काम बनवून तुला सोबत घेऊन जाईन। मी खूप आनंदी झाले। आमच्या घरी मी आणि माझा सासरा दोघेच असायचो। जेव्हा माझा नवरा फोन करायचा तेव्हा तो सांगायचा की महिनाभरात तुझं काम होईल। 1 महिना गेला, 2 महिने गेले, 6 महिने गेले आणि 1 वर्ष झालं तरी माझा नवरा परदेशात काम करत नव्हता आणि त्याने मला तिकडे बोलावलं नाही। हे सर्व सांगितल्यावर माझ्या सास्याने मला धीर दिला आणि मला सांगितलं की काही करू नकोस। त्याला समजायला हवं। मला हे विचार विचित्र वाटले, पण मी एकटी असल्यामुळे माझ्या नवऱ्याची गरज भासू लागली। मी थांबली आणि शेवटी मी सास्याला लक्ष द्यायला सुरुवात केली। रात्र होताच आमच्या भावना जागृत झाल्या। मी एक दिवस ठरवले की सासरला माझ्या जात अडकवू। वॉशरूममध्ये गेल्यावर मी दरवाजा बंद केला नाही। माझा सासरा बाहेर आला आणि त्याने पाहिलं। त्यांच्या गोष्टी ऐकून मला शुद्ध येऊ लागली। कॉलेजमध्ये पुढे शिकायला परवानगी मिळाली नाही। आई म्हणाली, आपल्या परिस्थिती आता इतकी चांगली नाही। मला शिकण्याची खूप इच्छा होती, पण मी घरात बसून कथा वाचायला लागले। आता मला असं वाटू लागलं की माझ्यासाठी खूप श्रीमंत मुले येतील। मी कधीच सामान्य घरात लग्न करणार नाही। आईच्या म्हणण्यामुळे मला खूप वैताग आला होता। ती नेहमी मला सांगायची, माणसाने कधीच आपली औकात विसरू नये। तुझा बाप मजूर आहे, पण तुझे नखरे आकाशात आहेत। एक दिवस आईने एक स्थळ सांगितलं। मुलगा परदेशात काम करत होता। त्याच्या घरात फक्त त्यांचा बापच होता। हे मला चांगलं वाटलं, पण आईला शंका होती। मुलगा बाहेर राहतो, तो कधी परत येईल? तिचा विचार होता की तू एकटी राहू शकशील का? माझ्या मनात विचार आला की आता जमाना खूप प्रगत झाला आहे। मी आईला समजवायचं ठरवलं। तू काळजी करू नकोस, माझा नवरा मला घेऊन जाईल। आईने मान्य केलं आणि लवकरच तो मला सोबत घेऊन जाईल। लग्नानंतर मला सर्व प्रकारची मोकळीक मिळाली। माझ्या नव्याने मला कुणीही अडवणार नाही असं सांगितलं। 4 महिन्यांनंतर त्याने मला सांगितलं की तो परत जात आहे। मी त्याला निरोप दिला, पण 1 वर्ष लागलं आणि तो अजूनही परत आला नाही। मी त्याला सांगितलं की मला सोबत घेऊन चल, परंतु तो नेहमी काहीतरी कारण सांगायचा। तयारी करत आहे। 1 वर्ष गेल्यावर मी सास्याच्या वागण्याची तक्रार केली। तो तिकडे जाऊन मला विसरला आहे असं मला वाटत होतं। सास्याने मला शांत केलं। तो तुझा नवरा आहे, त्याला तुझ्यावर प्रेम आहे। त्यांच्या बोलण्याने मला थोडं आश्वासन मिळालं। पण एक दिवस मी सास्याजवळ बसले। आमच्या भावना उसळल्या आणि मी खोलीत जाऊन रडू लागले। आता काय होईल याचा विचार करत होते। माझा सासरा माझ्याबद्दल काय विचार करेल? रात्री मी औषध देऊन परत आले। त्यांनी पुन्हा माझा हात धरला। मी त्यांना थांबायला सांगितलं, माझा नवरा इथे नाही। जर मी तुझ्या इच्छांना पूर्ण केलं तर त्यात काय वाईट आहे? अशा प्रकारे मी माझ्या सास्याबरोबर राहू लागले। आता आम्ही दोघे नवरा बायकोसारखे राहायला लागलो। 6 महिने गेले
आणि आता माझ्या भावना शांत झाल्या. एकदा मी शॉपिंगसाठी गेली. संध्याकाळी घरी परत आल्यावर मी झोपले. माझ्या सास्याने मला संदेश पाठवला की आम्हाला बोलायचं आहे. रात्री उशिरा मला भूक लागली आणि मी त्यांच्या खोलीत गेली. त्या क्षणी माझा सासरा फोनवर माझ्या नव्याबद्दल बोलत होता. त्यांनी मला वचन दिलं होतं की तो तुझा नवरा आहे. तेव्हा माझा नवरा हसला आणि म्हणाला, मी हा विवाह फक्त साठी केला आहे. माझा नवरा आधी विवाहित होता आणि त्याने मला फसवलं. आता मला स्वतःचा तिरस्कार होऊ लागला. दुसऱ्या दिवशी मी थेट आईच्या घरी निघून गेले. आईने माझा निर्णय मान्य केला आणि मी नव्याला गटस नोटीस पाठवली. माझा नवरा म्हणाला, माझ्या पहिल्या पत्नीशी 4 वर्षांपासून विवाह केला होता, तेव्हा मी आयुष्यातील धडा शिकला. जर माझा नवरा माझ्यासोबत असता तर मी कधीच माझ्या सास्याकडे लक्ष दिलं नसतं. या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की प्रेम, विश्वास आणि नातेसंबंध यांना थोडा वेळ द्यावा लागतो. जीवनात आलेल्या कठीण क्षणांमध्ये निर्णय घेण्यासाठी आपल्या भावना आणि स्वभावाची काळजी घेणं आवश्यक आहे. या कथा आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या गोष्टींवर विचार करण्यास प्रवृत्त करते. प्रेम, विश्वास आणि नात्यांचे महत्त्व याची जाणीव ठेवूनच आपल्याला आयुष्यात पुढे जाण्याची आवश्यकता आहे. कथा आवडली असल्यास कृपया लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.